नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही करणार आहोत कवठाची चोरी आणि हा आमचा आज पहिला व्हिडिओ आहे। तर गाईज भरपूर सपोर्ट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। तर चला आपण तिकडे जाऊया आणि चोरी करूया। जर कोणी आलं तर बघूया आणि जर कोणी मध्ये आलं तर भिड डायरेक्ट दांडा टाकूया। तर गाईज ह्या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळायचो, बॉक्स क्रिकेट। तर तुम्ही बघू शकतात, ह्या बाई दोघं माझे बावळट मित्र आहे आणि ह्या ह्या ठिकाणी आम्ही आधी क्रिकेट खेळत होतो। ए भांडण करू, भांडण करू नका ना, भांडण करू। इथं व्हिडिओ बनवून राहिलो मी, शांत बस। ए अरे भांडण नका ना करू। तर मित्रांनो आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, तर आता काय माहिती आपल्याला व्हिडिओ बनायला अडचण येते काय। तर बघूया आपण जाऊया। तर मित्रांनो हे मागं जे झाड आहे ते आमचं आवळ्याचं झाड आहे, तिथं पण आम्ही आवळे चोरी करणार आहोत। नंतर कवठं चोरी करणार आहोत। ते एक फळ असतं, ते आंबट असतं, पण त्याच्यामध्ये जर गोड टाकला तर ते खूप गोड लागतं। तर चला आपण जाऊया। तर मित्रांनो ह्या बा राहुल, दिये चाल आवळे। तर मित्रांनो आम्ही इथून थोडेफार आवळे चोरी करून आता पुढे निघालोय। तर आता आपल्याला कवठ चोरी करायची। उतर आहे खाली, आता उतर ना। तर मित्रांनो चला आता तिकडे जाऊया। तर मित्रांनो हा तिकडे जायचा रस्ता आहे, एकमेव रस्ता आहे, म्हणून आम्ही इकडून आलो आहे। तर बघा मित्रांनो हे माझ्या मागं ऊसाचं शेत आहे। तर मित्रांनो हे जे वरचं झाड आहे ना ते चिंचाचं झाड आहे, पण त्याला आता चिंच नाही, त्याच्यामुळं आपण त्यासुद्धा तोडू नाही शकत। ए अरे भांडण नका ना करू, आपल्याला चोरी करायला जायचं का भांडण करायला जायचंय? शांत बसा आहे। तर मित्रांनो हा जो खातो ही ब्लॅकबेरी आहे, याच्या शर्टाला ही एकदम मॅचिंग होती आणि यालाच आवडती। आम्ही ही ब्लॅकबेरी आहे, याला मित्रांनो यालाच आवडती, आम्हाला आवडतच नाही। परत भांडणं झाली बावळटांची, परत भांडणं केली यांनी आवळ्यावरून। अरे आवळ्यावरून काय भांडणं, आता एवढं मोठं फळ चोरायचं ना आपल्याला, कवठंच गबासा गबासा। इथून रस्ता आहे काही, अरे माझ्या तोंडाला लाग ना ते। हां जाऊ दे जाऊ दे। तर ह्या बाय ह्या झाडाला येते कवठं, जे आम्हाला चोरायचे, पण ते चोरता नाही ना, ते दगडं पाडून तोडावं लागतील। खाली पडेल आहेत, माय गॉड। आणि ते 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 कोण काय कोण जाणार आहे ना लाईक काही नाही करीत त्याचं काम कर। ए चल त्याच्या डोक्यात कौट टाकीतो काय, गपची बस। तर मित्रांनो हा बा इथं सरडा आहे, तुम्ही त्याला बघू शकता। हा सरडा आहे, रंग पण बदलू राहिला, त्याला हिंदीतून गिरगिट म्हणतात। बघू शकतायत मित्रांनो एकदम जवळून एकदम असं दिसतंय। आणि ह्या घोड्याला त्याला कौट मारलं, काही गरज होती का? आवळा काय खातो आता? गाईस बघा आता याच्यावरून सुद्धा भांडणं झालेली, कवठावरून। आता मग अशी आवळ्यावरून भांडणं होत होती, आता कवठावरून। हे तुला अक्कल आहे काही? ए मला लागली ती काठी। गाईज बघू शकताय तुम्ही या बावळटांची परत भांडणं झालेली आहे। बावळट अरे जाऊ दे ना, अरे जाऊ दे ना, जाऊ दे जाऊ दे, अरे नाही ना भाडं नको। तर गाईज आम्ही आधी ह्या रस्त्याने यायचो, मग आता हा रस्ता बंद झाल्यामुळे ना आम्हाला त्या रस्त्याने येऊन राहिलं। दोघांनी तिकडं मारा नाही करावं म्हणजे बरं होईल। तर मित्रांनो ही माझी छोटी बहीण आहे, ती आता वयाने थोडी छोटी आहे पण मनोवृत्ती खूप मोठी आहे। ए घोडा तू काय करू राहिला? अरे काय कॅच कॅच घेऊ राहील तू? ये बावळट आता तिच्या डोक्यात बसला असता। अरे अरे कोणी पण घ्या ना समजूत करून पण। ए तो लहान आहे, तो आधी बॅटिंग करीन दे। कस काय तुझी, कस काय घोड्या, कस काय गेली कस काय? मी छोटा आहे। तर गाईज घोड्या आता इथं मांडलेला आहे, राहुल घोड्यांनी माघार घेतलेली आहे। सुरू
अरे लवकर बॉल आण जा ना यार. तर काही बॉल हरवला आहे. हे पाय काही बॉल हरवलाय. चल टाक बॉल. सई काय करू राहील तू? आउट आहे. आउटे 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 आउटे. आउट आहे. तर मित्रांनो आता वेदांची बॉलिंगची पाळी आलेली आहे. अरे यार त्याला रेडी करू दे ना. रेडी राहत नाही. शपथ बॅट तोडली आणि बॉल एवढा लांब. आता बॉल सापडतो का काय ते माहीत नाही. बॅट तोडली आणि याच्या पाय लागली. एक खड्डी 3 नुकसान केले. बॉल हारून टाकला. बॅट तोडली आणि याचा पाय तोडला. आणि बॉल सापडायला जायचं आता आपल्याला. कान पाडात हाणे ना तोयवाल्या. बॉल नाही तर साधी पाय नीट करून दे. हे लय लागलं काय पायाला? खरे एवढी चांगली भक्कम बॅट तो तोडली कस काय? यार तिला असंच केलं मी. अरे फक्त तू तू बघितलं. घोड्याची ना घोडाची ना तू सांडे म्हणे सांडे. हा त्यांचं लक्ष आहे का आता? पहा आता आणलो असता तर लागला होता याला. अरे झाडे नको ना मोडू. आता जे राहिले ते तर राहू दे ना. आता 4 नुकसान करीत होतो एकटी. घोडे नको अरे नको नको अरे राहुल. ह्या बाय मग मी हाणी गेला. ए राहुल अरे त्यांचं किती पाप लागत असं तुला. तो जर कोणी अशी जर मुंड कसं हाणलं मग असं कोणी हाणलं तो मुंड किंवा बॅट हाणली मग. का बरं मारलं शेरी? एवढी जोरात चापट मारलीस तू. तर गाईज आम्ही जे कोणते फळ आणले होते ते आता इथं एकखट्टी करू राहिलो. बघूया कौट आणले होते आणि आवळे आणले होते. ते आवळेत आम्ही आता अजून पण त्या झाडाला अजून पण आणतो. एक घोड्या अजून आणायचे का? हा चल मग. तर मित्रांनो याचं नाव घोड्या राहुल घोडे पण आम्ही त्याला लाडाने घोड्या म्हणतो. जाऊ द्या. आणि याचं आणि याचं नाव वेदांत आहे. हा खूप असतो आणि हा आमचा सपोर्ट मॅन आहे. आणि मी तर तुम्हाला माहितीच असेल स्मार्ट. तर मित्रांनो ह्या बाई माकड चढ राहिलं वर. परत आवळे तोडायची याला परत लालच आलाय. आवडली त्याला एवढे तुरट. आता या इथं पण आहे घोड्या. या बाई इथं हे व्यान तू नको चढू. ओके. आवळे दे. आवळे दे ना. नाही. बरोबर. आवळे दे. नाही. जपळ मग हट. ए नको भांडू. आता आपल्या घोड्यासोबत भांडला आता याच्यासोबत पण का? जाऊ दे शांत बस. तुझे 3. दिले पाहिजे 3 चांगली रे ती पण. वरून काय काय येते. मोठ भर. ए तू सईला दिलेच नाही. राव ना मकर तोडतो. हा अजून वर चाललाय गाईच. पडला बघ ती. राहुल मी पण येऊ वर. नको तू नको जाऊ. राहुला जपून बर का. पाय जपून ठेव. तिकडं गेला ओय ना. या इथंच पाय ना. आपण इथं जवळ सोडून आपण वरचे तोड राहिलो. याला 8 गेले ना माझ्या हातात 4च आले. अरे आपण लांबचं पाय या नाही. या इथं पाय ना किती आवडी. राहुल मित्रांनो त्यांना घोड्याला खाली नाही घ्यायची बा का. वाट नाही घ्यायची. ते बिचारीवर तोडते आपण. मित्रांनो बघा आवळे कसे आहेत. हिरवे. मग हिरव्याच राहते ना काय लाल राहते काय गुलाबी राहत्या. आता ते थोडे मोठे होऊन आणि जर थोडे पिकले तर त्यांचा रंग थोडा पिवळसर होतो. म्हणजे पिवळा होतोय. बघू शकते आवळे. आता हे छोटे आहेत म्हणून हे असे दिसत आहेत. बघू शकते. टाक आता बघा ही हो दे माझ्या. तर मित्रांनो अशा पद्धतीनं घोड्याने आवड तोडले ते गेले पुढं. तर आता वेदांत त्याची चप्पल इथंच विसरून आला. नेऊन द्यावं लागल. अय वेदांत तुझी चप्पल. चप्पल सोडून ती
हे आता परत नको भांडू. बिना चपलीचं कसं काय आलं तुला काय वाटलं का नाही? हा तुला कळायला पाहिजे अरे, जर चप्पल जर चोरीला गेली असती गोड्या ह्या तू बरे नाही आणलं का जा घ्यायला असं विसरून. ते आपण तुला कळायला पाहिजे यार. गोड्या माग साबरी ना साबरीत जाईन तो. अरे गप्प ना नुसते भांडा ते भाऊ ये. यार, तुला कळायला पाहिजे ते नुसतं असं भांडण करू दे. अरे इकडं नाही, वरती ठेव. मी कटच करून टाकी ना ह्या व्हिडिओमधून. तर मित्रांनो या दोघांमध्ये आता डिस्कशन चालू होतं की जगातला सगळ्यात भारी फोन कोणता आहे. हा म्हणतो आयफोन 16 प्रो मॅक्स आणि हा म्हणतो सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा. कोणता भारी? कोणता फोन चांगला आहे? सॅमसंग S25 नाही यार, आयफोन चांगला आहे यार. आयफोन 60 प्रो मॅक्स काय यार, त्याच्यामध्ये चांगले व्हिडिओज असतात यार. चांगला असं प्लेन असतं पण जास्त असं भारी वाटत आहे. काय बोलते यार, चांगलं प्लेन असतं. ते कट कर याचा. ते प्लेन ब्लेन जाऊ द्या. आणि तू तो काय म्हणणे सॅमसंग ना, आणि तू साबित कर बरं सॅमसंग कसं काय भारी. अच्छा, खायचं नंतर कर, आधी सॅमसंग सांग. आधी सॅमसंग कसं काय भारी ते सांग. त्याच्यात एक पेन भेटतो, तो अँड्रॉइडचा आहे हां आणि स्वस्त येतो. स्वस्त आहे आणि म्हणजे 16 प्रो मॅक्सपेक्षा. हम्म, हां बरं मग. असं आहे pen भेटलं. तर काही जाते यांची परत भांडणं झाली याच्यावरून. आयफोनच भारी आहे. नाही आयफोन, आयफोनच भारी आहे यार. आयफोन सही सांग यांना शांत कर. माहिती का? आयफोनच भारी आहे. आयफोनच भारी आहे. आयफोनच भारी आहे. घोड्यावर दोघं तुटले, घोड्यावर दोघं तुटून बसले. सॅमसंग भारी. तू कोणते सॅमसंग काय पण सॅमसंग सॅमसंग हे दोघं बहीण भाऊ एक हेड झाले. घोड्या एकट्याच राहिला. वय इकडे इकडे काय कामच नाही. तू चप्पल घे सारखं तू परत चप्पल विसरशील. भाऊला तुम्ही चप्पल विसरते काय नंगे पाहूच हिंडा ते नसते. तर मित्रांनो राहुलने आता माघार घेतलेली आहे कारण 2 वोट झालते. सईला पण सॅमसंग गॅलेक्सी आवडत होता आणि वेदांतला पण, त्याच्यामुळे 2 वोट झाले आणि राहुल एकटाच. आता काय तर मित्रांनो अशाच पद्धतीने आता मी हा व्लॉग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय. जय रे शिक्षण संस्था. अरे बंद नव्हतं की रे? अरे यार, तू माझी मागाची बॅटिंग नाही दिली माहिती का? माझी बॅटिंग नाही झाली तुझ्यामुळे यार. तू तू असं का करतो? बॅटिंग नाही मी दिली. नाही जाणार. बॅटिंग पाहिजे मला. मी नाही जाणार. बॅटिंग दे. ए नाही बॅटिंग दे. नाही जाणार. नाही बॅटिंग पाहिजे मला. ए, चला आता क्रिकेट खेळू. ए, चल क्रिकेट खेळ. तर मित्रांनो ह्या व्लॉगला जर तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही पुढचा व्लॉग पण क्रिकेटचाच बनवू.